सध्या मी ओडिसामध्ये आहे. काय प्लॅन नाही आहे, पण मला प्रयागराजला पोचायचं आहे. नवीन जागा, नवीन ध्येय आहे आणि कुंभमेळा गाठायचंच आहे. मला आता टेन्शन आलंय की मी पोचू शकेल की नाही तिकडे. बघूया. हा भाई, आमचा आता उडीसाचा प्लॅन फुल झाला आहे. तर आम्हाला ना प्रयागराजला पोचायचं. आम्हाला ना रस्ता नाही मिळत आहे कसं जायचं. आम्हाला काय स्कोपच अजून मिळाला नाही. रांचीला जाऊ तिकडनं, तिकडून परत प्रयागराजला जाऊ, अजून असं काय मिळालं नाही अजून आम्हाला स्कोप. आम्ही शोधतो आहे की प्रयागराजला कसं जायचं आहे. तर आमचं मिशन आहे गाई गेला आम्हाला प्रयागराजला पोचायचं आहे. तर बघूया आम्हाला जायला मिळतं आहे काय प्रयागराजला. ट्राय करतो आम्ही. आम्ही ऑलमोस्ट इकडे बारामुडा बस स्टँडला आलो आहे. ते सगळ्यांना विचारलं कोण यायला रेडी नाही आहेत. एक बोलले की 21 तारखेला लास्ट आहे, 21 तारखेला नेक्स्ट आहे. बघूया यार, प्रयागराजला जायचं आहे, मिळतंय का बघूया. अरे मैं क्या बोलता हूँ, अपना रांची से है ना प्रयागराज के लिए बस? हाँ, बस मिल जाएगा। देखा है ना आपने, मतलब हाँ, मिल जाएगा। मत तो दिया हुआ है। क्योंकि हाँ ना, कि मेरे को इधर तो नहीं मिल रहा है उड़ीसा में, इसलिए बोला आपको पूछ लूँ। तो मैं इधर से रांची, अरे वो बोल रहे हैं मेरे को कि टाटा आ जाओ जमशेदपुर। तो जमशेदपुर से आपका नज़दीक है क्या? दूर पड़ेगा क्या? ठीक है, मैं ना देखता हूँ रांची का कुछ बस वस मिलता है क्या, तो रांची आ जाता हूँ। हाँ, हाँ। ठीक आहे, चलो बाय. बाय. काय सीन आहे यांच्याकडे? रांचीची कधीची आहे? त्यांच्याकडे 7 वाजता जातात रांचीची बस आहे. अरे पण आपल्याला मग 3 वाजता तर प्रयागराजची मिळून जाईल, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबण्यापेक्षा. ती बेटर आहे उद्याची 3 वाजताची. हा ना, 3-4 आणि काहीतरी 3-4 आहेत. रूमवर जाऊन बघूया पटपट रेड बसवर. हा भाई, आम्ही रेड बसवर ना एक बस बुक केली आहे उद्यासाठी 4 वाजताची. आता आम्ही आमची बाईक रिटर्न केली आहे. तर इकडे रिक्षा पकडून आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलला. तर उद्या 4 वाजताची आमची बस आहे प्रयागराजसाठी, जी उद्या संडे आहे आणि ती मंडेला रात्री पोचणार आहे. बघूया, आम्हाला मिळत नव्हती खूप टाईम, तर बघूया पुढचं कसं आमचं स्ट्रगल होतं आहे. 4 वाजताची बारामुंडावरनं बस आहे, तिकडे चाललो आहे आम्ही. इकडे एक रिक्षा मिळालेली आमच्या हॉटेलपासून 50 रुपये सीटमध्ये पोचवतो आहे तिकडे. बघूया कसे पोचतो आहे. सकाळचे 7 वगैरे वाजलेत. आम्ही मे बी झारखंडमध्ये आहे. इकडे एक टोल नाका दिसतोय आणि झारखंडचा CM दिसतोय, त्याच्यावरनं कळत आहे मे बी आम्ही झारखंडमध्ये पोचलो आहे. बघूया आता UPला किती वेळात पोचतोय. आमच्या बसकडे अचानक खूप सारे बाईकवाले जमा झाले आणि त्यांनी ड्रायव्हरवर अटॅक केला. आमची पण थोडी फाटलेली, पण शॉर्ट झाला. आता आम्ही निघालो आहे. रात्रीचे 11 वाजले, आम्ही इकडे पोहोचलो आहे प्रयागराजला. आम्हाला आता हॉटेल शोधायचं आहे. बघूया कुठे मिळतं आम्हाला हॉटेल. आम्हाला मी इकडे आलो, आम्हाला इकडे आजूबाजूला कायच हॉटेल वगैरे मिळत नाही. आता एक रिक्षावाला भेटला आहे, बघूया तो शोधतो. आम्हाला हॉटेल शोधायचं आहे राहण्यासाठी, जे आम्हाला इकडे अजून मिळत नाही. चालू आहे. हा भाई, 300 रुपयात आम्हाला झुशीला एक ठिकाणी पोचवत आहेत आता बाईकने. बघूया, तिकडेच आम्हाला आता हॉटेल मिळेल. बघू. हा भाई लोक, सकाळचे 4:30 वाजले आहेत. आम्ही इकडे आलो आहे प्रयागराजला. आता आम्ही त्रिवेणी संगमला चाललो आहे अर्ली मॉर्निंग स्नान करायला. बघूया किती वेळात पोचतोय. आमचं हॉटेल इकडनं जवळपास 1 तास
बाईक 15 मिनटं लांब होतं. आम्ही बाईकवरनं परेड 100 रुपये त्रिप्सीने आलो आहे. जर चालत आलो असतो तर 1 तास लागला असता. बाईकने 20 मिनटं लागली. आता आम्ही एक ब्रिज आलाय ह्याच्यावरनं आता त्रिवेणी संगमला तर चाललोय. माझा फायनली महाकुंभचा प्रवास चालू झाला आहे. तर मी गेल्या महिन्यात काहीतरी आय गेस गेल्या महिन्यात नाही थोड्या दिवसांपूर्वी काहीतरी वाचत होतो महाकुंभविषयी. त्यात लिहिलेलं की कुंभमेळा हा श्रद्धा, परंपरा आणि रहस्यांचा संगम आहे. कुंभमेळ्याच्या उत्पत्तीबद्दल अनेक दंतकथा आहेत. काही जण म्हणतात त्याचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये आहे, तर काहींच्या मते हा उत्सव फक्त 200 वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. आज कुंभमेळा हा पूर्ण पृथ्वीवरचा सर्वात मोठ्या मानव समूहांपैकी एक आहे. इथे लोकांचा विश्वास फक्त देवतांवर नाही, तितकाच नद्यांसारख्या प्रत्यक्ष जीवनदात्यांवरही आहे. आम्ही फायनली त्रिवेणी संगमकडे आलोय. आता आम्ही जाऊ डुबकी घेण्यासाठी. आम्ही पवित्र स्नान घेतलंय. आमची चप्पल गायब झाली आहे इकडनं. मजा आली. खूप पवित्र अनुभव होता. चारी आता चप्पल शोधतोय कुठेतरी. गेली त्याची पण चप्पल. आता सकाळचे 8 वाजता आहेत आणि आम्ही एक्झिट येतोय इकडनं. आता आम्हाला निघायचं आहे लवकरात लवकर. पटपट झालं आमचं इकडे सगळं. फक्त यायला आणि जायला वेळ लागतोय. आता इकडनं निघताना बाहेर पडायला बघूया आता किती वेळ लागतो. 1 तासच लागेल वाटतंय. कुंभ म्हणजे घडा आणि याचा घड्याशी जोडलेली एक प्राचीन कथा आहे. समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. देव आणि असुरांमध्ये त्यासाठी संघर्ष झाला. अमृत असुरांच्या हाती लागू नये म्हणून इंद्राचा पुत्र जयंत कुंभ घेऊन पळाला. सूर्य, चंद्र, शनी आणि गुरु या ग्रहांनी त्या कुंभाचे रक्षण केले. जयंत 12 दिवस पळत राहिला आणि त्या दरम्यान अमृत 4 ठिकाणी सांडले: हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. म्हणूनच दर 12 वर्षांनी या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. असं मानलं जातं की या विशेष ग्रहयोगात पवित्र नदी स्नान केल्याने पाप धुतले जातात आणि पुण्य मिळते. कुंभमेळ्यात लाखो भाविक येतात. काही जण एकत्र पवित्र स्नान करून जातात, तर साधू संतांचे आखाडे भव्य मिरवणुका काढतात. शाही स्नान हा त्यांच्या मेळ्याचा सर्वात भव्य आणि पवित्र क्षण असतो. इतिहास साक्षी आहे, कुंभमेळ्याने केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेलाही नवीन दिशा दिली आहे. हा फक्त मेळा नाही, ही आहे श्रद्धेची, परंपरेची आणि मानवी एकतेची महान कथा. आता आम्ही सॅमसो पास काहीतरी आहे बायपास इथे आलो आहे. आम्ही दिल्लीसाठी बस शोधतोय. आम्हाला दिल्लीला जायचं आहे. दिल्लीवरनं फ्लाईट करून आम्ही मुंबईला जाऊ. बस आता दिल्लीची एक बस मिळून दे. भाई आम्ही आता दिल्लीला आलो आहे. काल सकाळी आम्ही आलो 4 वाजता दिल्लीला. तर आता आम्ही लाल किल्ला जस्ट बाहेरनं बघायला आलो आहे, कारण का आमची 1 वाजता ट्रेन आहे. तर बघू, बाहेरनंच बघू लाल किल्ला दिल्लीचा आणि निघून जाऊ मुंबईच्या प्रवासासाठी. बाय आम्ही कॅबने चाललेलो, पण आमच्या कॅबवाल्याला रिक्षावाल्याला आम्ही रिक्षाने चाललेलो, पण आमच्या रिक्षावाल्याला पोलिसांनी पकडला रॉंग वेसाठी. आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्याला आलो आहे. आम्ही काय आत नाही जात आहे इकडे. फक्त आम्ही इकडनं बाहेरनं दर्शन घेऊन जाऊ. कधी दिल्लीला परत येऊ तेव्हा आतमध्ये जाऊ. सध्या लाल किल्ला बाहेरनंच बघून एन्जॉय करतो. उडीसामध्ये होतो, काहीच प्लॅन नव्हता. प्रयागराजला कसं पोचायचं तेही माहीत नव्हतं. नवीन जागा, संघर्ष, पण एकच ध्येय, महाकुंभ. शोध घेतला, रस्ता सापडला आणि शेवटी प्रयागराजला पोचलो. अडचणी असूनही कमी झोपेत सकाळी निघालो आणि शेवटी पवित्र स्नान झालं. त्या क्षणी जाणवलं ते फक्त पाण्यातलं स्नान नव्हतं, तर मनाचं शुद्धीकरण होतं. आतल्या सगळ्या गोंधळावर शांततेचं पाणी वाहिलं. जणू काही आपण स्वतःलाच पुन्हा सापडलो.
अहंकार धुतला गेला आणि एक वेगळी जोड निर्माण झाली स्वतःशी, श्रद्धेशी आणि त्या अदृश्य शक्तीशी. कधी कधी प्रवास बाहेरचा नसतो, तो आत चाललेला असतो. आणि त्या दिवशी आम्ही फक्त कुंभ गाठला नाही तर स्वतःलाही गाठलं. व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.